मित्राला भेटायला लॉजवर गेली. 105 ऐवजी 205 रूमचं दार ठोठावलं आणि तिघांनी आत ओढून घेतलं. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. 30 वर्षीय विवाहित महिला आपल्या एका मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेली होती. मित्राने 105 क्रमांकाची रूम घेतली होती. दोघांनी तिथं जेवण केलं आणि मद्यप्राशनही केलं. मात्र रात्री साधारण 11 वाजता ही महिला फोनवर बोलण्यासाठी रूमच्या बाहेर आली आणि फोन झाल्यानंतर पुन्हा रूमकडे निघाली. पण याचवेळी तिच्याकडून एक चूक झाली. 105 क्रमांकाच्या रूम ऐवजी ती 205 क्रमांकाच्या रूमसमोर उभी राहिली. तिनं दरवाजा ठोठावला आणि दरवाजा उघडताच समोर मित्राऐवजी 3 अनोळखी तरुण होते. तिनं मित्राबद्दल विचारणा केली आणि आपली रूम चुकीची असल्याचं लक्षात आल्यानंतर ती तिथून निघण्याच्या तयारीत होती. मात्र पोलिसांच्या माहितीनुसार याचवेळी आरोपींपैकी एकानं तिचा मित्र आत असल्याचं सांगून तिला पुन्हा रूममध्ये बोलावलं. त्यानंतर तिला जबरदस्तीनं आत ओढून दरवाजा बंद करण्यात आला. महिलेच्या तक्रारीनुसार तिघांनी तिला जबरदस्तीनं बियर पाजली आणि तिच्यावर आळीपाळीनं लैंगिक अत्याचार केला. रात्री साधारण 11 वाजल्यापासून पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत हा प्रकार सुरू असल्याचा आरोप आहे. अखेर पहाटे महिलेनं स्वतःची सुटका करून दरवाजा उघडला आणि आरडाओरडा केली. त्यानंतर ती थेट वेदांतनगर पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. हॉटेलमधील बुकिंग रेकॉर्ड, CCTV फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आला. आरोपींनी मोबाईल बंद करून हॉटेलमधून पळ काढला होता. मात्र पोलिसांनी त्यांचा माग काढत अवघ्या 3 तासात तिन्ही आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांची नावं घनश्याम भाऊलाल राठोड, ऋषिकेश तुळशीराम चव्हाण आणि किरण लक्ष्मण राठोड अशी आहेत. उपलब्ध वृत्तांतानुसार त्यांच्यावर गंभीर आरोप असून पुढील तपास सुरू आहे. मात्र या आरोपावर न्यायालयीन प्रक्रिया होणं बाकी आहे. म्हणजेच मित्राला भेटण्यासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या या महिलेची फक्त एक रूम नंबरची चूक झाली. 105 ऐवजी 205 क्रमांकाच्या दरवाजावर तिनं थाप मारली आणि त्यानंतर तिच्यासोबत घडलेला हा धक्कादायक प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. या घटनेचा पुढील तपास वेदांतनगर पोलीस करत आहेत.